विद्यार्थी मित्रांनो, मी सदलगे सर, अक्कोळे स्कूल अक्कोळ पुन्हा एकदा 10वीच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही नवीन प्रकरण क्रमांक 4 वर्तुळे याबद्दल अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेमध्ये तुम्ही वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळातील त्रिज्या, व्यास, जीवा याबद्दल सविस्तर शिकलेला आहात. तर आज आम्ही सुरुवातीला छेदिका म्हणजे काय हे पाहायचं आहे. वर्तुळाला दोन भिन्न बिंदूत छेदणाऱ्या सरळ रेषेला छेदिका असे म्हणतात. इथं ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. या वर्तुळाला दोन वेगवेगळ्या ए आणि बी बिंदूत एक रेषाखंड छेदलेला आहे. याला आम्ही छेदिका म्हणतो. त्यामुळं आकृतीमध्ये ए बी ही छेदिका आहे. त्यानंतरची पुढची व्याख्या आहे स्पर्शिका. वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करणाऱ्या सरळ रेषेला स्पर्शिका असे म्हणतात. हे ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे. या वर्तुळात ए बी हा रेषा वर्तुळाला पी या एकाच बिंदूत स्पर्श केलेला आहे. त्यामुळे इथं ए बीला स्पर्शिका म्हणतात आणि पीला स्पर्शबिंदू असे म्हणतात. आता स्पर्शिकेचे गुणधर्म पाहूया. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून फक्त एकच स्पर्शिका काढता येते. समजा एक वर्तुळ आहे. या वर्तुळावर कोणतीही एक बिंदू घ्या. वर्तुळावर कोणतीही एक बिंदू घ्या. ही बिंदू घेतली तर या बिंदूतून आम्हाला फक्त एकच स्पर्शिका काढता येते. त्यानंतर दुसरं गुणधर्म असा आहे, वर्तुळाच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. हा वर्तुळ केंद्र आणि इथं ही स्पर्शबिंदू आहे. स्पर्शबिंदूतून आम्ही जर त्रिज्या काढली तर ती त्रिज्या स्पर्शिकेस लंब असते. त्यानंतर तिसरा गुणधर्म आहे, स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेला लंब वर्तुळ मध्यातून जातो. स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून म्हणजे इथून जर तुम्ही लंब काढला तर तो लंब वर्तुळाच्या मध्यातून जातो. असे एकूण 3 महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्यानंतर प्रमेय क्रमांक 4.1 परीक्षेच्या दृष्टीनं अतिमहत्त्वाचा आहे. वर्तुळाचे एकूण 2 प्रमेय आहेत. त्यापैकी हा पहिला प्रमेय, जातीप्रतिज्ञा. कोणत्याही वर्तुळाला स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेस लंब असते. आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे आणि इथं एक्स वाय ही स्पर्शिका आहे, पी हा स्पर्शबिंदू आहे. तर गृहितात दिलेला आहे, ओ मध्ये असलेल्या वर्तुळात पी हा स्पर्शबिंदू आणि एक्स वाय ही स्पर्शिका काढलेली आहे. इथं आम्हाला काय सिद्ध करायचं आहे, ओ पी लंब एक्स वाय, ओ पी लंब एक्स वाय असं सिद्ध हे साध्य करायचं आहे. इथं लंबाचं चिन्ह काढता आले नाही म्हणून मी शब्दात लिहिलेलं आहे. त्यानंतर रचना पहा. इथं आम्ही रचना केलेली आहे. एक्स वायवर क्यू बिंदू, बघा हा एक्स वाय आहे. एक्स वायवरती आम्ही क्यू बिंदू घेतलेला आहे आणि ओ क्यू जोडलेला आहे. ओ क्यू जोडलेला आहे आणि त्या परिघाला ज्या ठिकाणी छेदलं आहे तिथं आर नाव दिलेलं आहे. सिद्धता, विधाने आणि कारणे. आकृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ओ आर हे ओ क्यूपेक्षा लहान आहे. ओ आर इज स्मॉलर दॅन ओ क्यू. आणि दुसरं, ओ पी इज इक्वल टू ओ आर, कारण ओ पी आणि ओ आर हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या समान असतात. त्यामुळे 1 आणि 2 वरून आम्ही असं लिहू शकतो, ओ पी हे ओ क्यूपेक्षा लहान आहे. ओ पी इज स्मॉलर दॅन ओ क्यू, कारण 1 आणि 2. याच्यावरून आम्ही असं सांगू शकतो, ओ पी ही रेषा एक्स वायवरील कोणत्याही एक बिंदू ओ बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेपेक्षा लहान आहे. ओ पी ही रेषा एक्स वायवरील कोणतीही एक बिंदू व ओ बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेपेक्षा लहान आहे. त्यामुळं ओ पी लंब एक्स वाय होतं आहे. अशी या प्रमेयाची सिद्धता आहे. हा प्रमेय परीक्षेच्या दृष्टीनं अति महत्त्वाचा आहे. आता आम्ही स्वाध्याय 4.1 कडे वळूया. प्रश्न पहिला असा आहे, एका वर्तुळाला एकूण किती स्पर्शिका काढता येतात? त्याचं उत्तर आहे, वर्तुळाला अनंत स्पर्शिका काढता येतात. समजा हा वर्तुळ आहे. या वर्तुळाला ह्या बिंदूतून एक स्पर्शिका काढता येते, ह्या बिंदूतून एक काढता येते, ह्या बिंदूतून एक काढता येते, ह्या बिंदूतून काढता येते. असे अनंत स्पर्शिका काढता येतात. त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे, खालील मोकळ्या जागा भरा. त्यात पहिलं, वर्तुळावरील एका बिंदूतून काढता येणाऱ्या स्पर्शिकाची संख्या 1.
वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूतून फक्त आम्हाला एकच स्पर्शिका काढता येते, त्यामुळे रिकाम्या जागेत 1 भरायचा आहे. दुसरं, वर्तुळाच्या 2 बिंदूंना छेदून जाणाऱ्या रेषेस छेदिका असे म्हणतात. वर्तुळाच्या 2 बिंदूतून छेदून जाणाऱ्या रेषा, इथं ए आणि बी या 2 बिंदूंना छेदलेल्या आहेत, त्यामुळे ह्याला छेदिका म्हणतात. तिसरं, एका व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला 2 समांतर रेषा काढता येतात. म्हणजे बघा, हे वर्तुळ आहे आणि हा वर्तुळाचा व्यास आहे. याला समांतर अशा 2च व्यासाच्या अंत्यबिंदूंना वर्तुळाला 2 समांतर स्पर्शिका काढता येतात, तेव्हा हे दोन्ही समांतर आहेत. ह्याला हे समांतर आहे. प्रश्न 4 आहे, वर्तुळ आणि त्याचा स्पर्शिकेचा सामायिक बिंदूला स्पर्शबिंदू असे म्हणतात. हा वर्तुळ आहे आणि हा स्पर्शबिंदू आहे. वर्तुळ आणि त्याच्या स्पर्शिकेच्या सामायिक बिंदूला स्पर्शबिंदू असे म्हणतात. म्हणजे इथं हा जो आहे याला आम्ही स्पर्शबिंदू म्हणतो. आता प्रश्न 3, 5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात पी बिंदूतून काढलेली स्पर्शिका पी क्यू असून ओ वर्तुळ मध्यातून क्यू पर्यंत सांधली असता ओ क्यू = 12 सेंटीमीटर असेल तर पी क्यूची लांबी काढा. इथं पर्याय दिलेले आहेत. ए 12 सेंटीमीटर, बी 13 सेंटीमीटर, सी 8.5 सेंटीमीटर आणि डी 119 सेंटीमीटर. तर हे सोडवण्यासाठी काटकोन त्रिकोण ओ पी क्यूचा विचार करा. काटकोन त्रिकोण ओ पी क्यू याचा जर विचार केला, हा काटकोन त्रिकोण होतोय OQ² = OP² + PQ². OQ² = OP² + PQ². कारण पायथागोरसच्या सिद्धांतावरून आम्ही सांगू शकतो. इथं OQची किंमत 12 आहे, 12चा वर्ग, OPची किंमत 5 आहे, 5चा वर्ग अधिक PQ². 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 125 = P अधिक PQ². 25 पक्षांतर करा. 144 - 25 = PQ². त्यामुळे 119 = PQ². दोन्हीकडे वर्गमूळ घ्या. वर्गमुळात PQ² = वर्गमुळात 119. वर्गमुळाने वर्ग गेलं, त्यामुळे PQ = वर्गमुळात 119. त्यामुळं डी वर्गमुळात 119 हा पर्याय बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 4, एक वर्तुळ रचून त्या वर्तुळात एक स्पर्शिका आणि एक छेदिका असे रचा की दोन्ही एकमेकांना समांतर असतील. इथं बघा, एक वर्तुळ काढलेलं आहे. या वर्तुळामध्ये एक स्पर्शिका काढलेली आहे आणि एक छेदिका काढलेली आहे, जे परस्परांना समांतर आहेत. तेव्हा इथं आकृतीमध्ये ए बी ही स्पर्शिका व पी हा स्पर्शबिंदू आहे आणि सी डी ही छेदिका वर्तुळाला एक्स आणि वाय मध्ये छेदलेली आहे. आता वर्तुळाच्या एका बिंदूतून काढता येणाऱ्या, बिंदूतून 2 वेळा झाले, एका बिंदूतून काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या किती आहे ते काढायचं आहे. इथं 3 आकृत्या दिलेल्या आहेत. इथं एक वर्तुळ दिलेलं आहे आणि वर्तुळाच्या आत पी बिंदू दिलेला आहे. दुसऱ्यात एक वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळाला स्पर्श करणारी एक बिंदू पी आहे. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये इथं 2 स्पर्शिका आहेत. तेव्हा ह्या आकृतीवरून आम्ही विवरण असं देऊ शकतो. वरील आकृतीवरून असा निष्कर्ष निघतो की वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येत नाही. बघा, इथं वर्तुळाच्या आत पी बिंदू दिलेले आहे, त्यामुळं ह्या पी बिंदूतून आम्हाला वर्तुळाला स्पर्शिका काढता येत नाही. आता दुसरं, वर्तुळाच्या परिघावरील एका बिंदूतून फक्त एकच स्पर्शिका काढता येते. समजा हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळाच्या परिघावर एक बिंदू आहे, तर ह्या बिंदूतून आम्हाला फक्त एकच स्पर्शिका काढता येते. हे आकृती 2 मध्ये दाखवलेलं आहे. तिसरं, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतात. समजा हा वर्तुळ आहे आणि हा बाह्य बिंदू आहे. वर्तुळाला बाह्य बिंदूतून 2 स्पर्शिका काढता येतात. हे आकृती 3 मध्ये आहे. आणि चौथं, वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका समान असतात. आता हे ए आणि हे बी आणि हे पी, ह्या दोन्ही वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेल्या ह्या दोन्ही स्पर्शिका ज्या आहेत हे समान आहेत आणि समान असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज जी माहिती सांगितलेली आहे ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये तारखेसह नोंद करून ठेवायचं आहे. धन्यवाद.